मॉर्निंग. मी तुम्हाला आता भेंडीची भाजी कशी करायची ते दाखवते. म्हणजे माझी पद्धत. तुमची वेगळी असू शकते. कढईत तेल घेतलंय, जिरं टाकलं. जिरं चांगलं तडतडून दिलं. नंतर त्याच्यात हळद टाकली. मीठ टाकलं. धनेपूड टाकली आणि आमचा मसाला टाकला. हे चांगलं आपण परतून घ्यायचंय. नंतर आपली भेंडी ह्यात टाकायची. छान अशी हलवायची पण. धण्याच्या पावडरमुळे त्याला चांगला वास येऊ शकतो, स्मेल सुगंधी. छान व्यवस्थित सगळं हे करून घ्या. मसाला लागला पाहिजे. आता दुसऱ्या बाजूची भेंडी. 2 पद्धतीच्या भेंड्या करणार. ह्यात पण जिरे टाकून घ्या. हळद टाका. मीठ टाका. हिरवी मिरची टाका. चांगले तडतडून द्या. नंतर त्यात कांदा टाका. तुम्हाला जेवढा लागतो, जास्त लागतो, कमी लागतो, त्या पद्धतीने तुम्ही तो बघून घ्या. कांदा व्यवस्थित परता. थोडंसं तेल कमी पडलं आहे असं वाटत असेल तर थोडंसं तेल वाढवा. इथे पण तुम्हाला आवश्यक असेल तर धनेपूड टाका, नाही तर नाही टाकली तरी चालेल. प्रत्येकाच्या घरात जसं आवडतं तसं त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. आता कांदा परतलेला आहे. भेंडी टाकून घेते. तोपर्यंत इकडची भेंडी पण शिजतीये. बघू शकता तुम्ही. अशी भेंडी करून बघा, चवीला चांगली लागते. ती चपाती बरोबर चांगली लागू शकते. मंद आचेवर झाकण ठेवून तुम्ही ते शिजवून घ्या. ही पण बघा, ती पण एकीकडे शिजती, हे पण एकीकडे शिजते. एका बाजूला मी चपाती हे करणार आहे, फुलके करणार आहे टिफिनला न्यायला. मग झालं की तुम्हाला दाखवते. बाय.